मनपात विरोधी पक्षनेते पदासाठी एमआयएम आक्रमक, कायदेशीर अधिकारासाठी धरणे आंदोलन. धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पदाच्या मागणीसाठी एमआयएम पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातल्या क्युमाइन क्लब परिसरात पक्षाचे नेते इर्शाद भाई जागीरदार यांच्या नेतृत्वात सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. महानगरपालिकेत एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे कायद्यानुसार विरोधी पक्षनेतेपद त्यांनाच मिळायला हवे. मात्र निवडणूक निकालानंतर 6 महिने उलटूनही सत्ताधारी आणि प्रशासनाने जाणीवपूर्वक हे पद रिक्त ठेवण्याचा आणि सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाहीची पायमल्ली करत असल्याचा आरोप एमआयएमने केला आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या एका जुन्या निकालानुसार आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार सभागृहातील सर्वाधिक संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षालाच या पदावर बसण्याचा कायदेशीर अधिकार आहे, असे आंदोलकांनी स्पष्ट केले. कोणत्याही नव्या आघाडीला हे पद देता येणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रशासनाने येत्या 15 दिवसात एमआयएमला विरोधी पक्षनेतेपद घोषित न केल्यास न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याचा आणि रस्त्यावर उतरून भव्य मोर्चा काढण्याचा थेट इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. मजलिस-ए इत्तेहादुल मुसलिमीन तर्फे धुळ्यातलं महापालिकेतलं विरोधी पक्ष नेता जे मजलिस-ए इत्तेहादुल मुसलिमीनचा अधिकार आहे ते मिळवण्यासाठी आम्हाला लोकशाही वाचवण्यासाठी धरणं आंदोलन करायची गरज पडत आहे. ही अत्यंत लोकशाहीसाठी दुःखद घटना आहे की ज्या पक्षाचा संवैधानिक अधिकार त्या पदावर आहे ते पक्षाला त्या पदापासून लांब ठेवलं जात आहे. सत्तेचा दुरुपयोग होत आहे, पॉलिटिकल प्रेशर वापरलं जात आहे आणि ज्या लोकांपाशी बळसंख्या नाहीये तसे लोकांना हा विरोधी पक्ष नेता बहाल करायची काही जातीवादी पक्षांबरोबर मिळून एक साजिश रचली जात आहे. हे अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे की राज्यात आणि केंद्रात सत्तेमध्ये असलेले तिन्ही पक्ष धुळे महापालिकेत पण सत्तेत पाहिजे आणि विरोधी पक्ष नेता पण त्यांनाच पाहिजे. हमारी दिल्ली हमारे साथ म्याव अशी ही जी रचना रचायची धुळे महापालिकेतला खरा विरोध मोडून काढण्यासाठी हे साजिश रचली जात आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट 1949 अंतर्गत स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सेकंड लार्जेस्ट पार्टी जी असणार आहे त्याला विरोधी पक्षनेता पद बहाल करण्यात यावं. बॉम्बे हायकोर्टने 2012 मध्ये संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे याच्यात स्पष्टपणे आदेश दिलेले आहे की सेकंड लार्जेस्ट पार्टीला द्यायचं ना की कोणत्या आघाडीला द्यायचं. आणि माझं हे पूर्ण विश्वास आहे न्यायपालिकेवर की आम्हाला विजय मिळेल. आमची धुळ्याचे महापौर मॅडमांना आज आमचे नगरसेवक निवेदन देत आहे की त्यांनी 15 दिवसात धुळ्याचा विरोधी पक्षनेता डिक्लेअर करावा किंवा 15 दिवसानंतर आम्ही औरंगाबाद खंडपीठात आमची याचिका दाखल करणार आणि औरंगाबाद खंडपीठाकडून स्पष्ट निर्देश धुळ्याच्या महापौरांसाठी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.